नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सांगली कोल्हापूर रोडची चाळण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय विद्यमान आमदार आणि खासदारांचंही याकडे दुर्लक्ष होत आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा लोकहित मंचच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज दिलाय. पाहूया. आंबेडकर रोडला जावा, सिव्हिल रोडला गेला का कधी? सिव्हिल रोडला उजव्या हाताला पहिला बेडरूम लागते. पंपाच्या 1000 मीटरवर डाव्या हाताला कात्री बिल्डिंग आहे. बातमी तो वरनच करायची. मराठा समाजच्या बरोबर समोर. मग 1 मिनिट रस्त्या जरा तुमच्या मुलाखत चालू या बोल ना. 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा रस्ता खराब झालाय ना, त्याच्यावर मी बोलावलो. सांगलीकर नागरिकांना परत नमस्कार. मी लोकहित मंचच्या सांगलीच्या वतीने आज सांगली स्टँड ते मी अंकली रोडपर्यंत आज पाणी केली लोकहित मंचच्या वतीने. अक्षरशः कोल्हापूर रोडची सगळी अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे. मी आज जिथं आज उभा आहे हा कवाड गॅसपुरीच्या समोरचा रस्ता आहे. एवढा खराब झालेला आहे की खड्डे एवढे पडल्यात. आमचा लोकहित मंचच्या वतीने आरोप आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग जे मिरज आहे त्यांनी काय केले की टक्केवारी पोहोचायचं काम केलेलं आहे. की हे काम जे असतं ठेकेदारचं असतं की जी देखभाल केली पाहिजे या रस्त्याची. खड्डे रस्ता झाल्यानंतर सुद्धा आमचा ते पूर्ण टक्केदारीनं घासलेलं आहे. आणि दुसरा म्हणजे निवडणूक तोंडावर आले असताना सुद्धा ते जिल्ह्याचे खासदार जे सांगली जिल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते काय करतात, ते पण या रोडनं जातात. आम्हाला नागरिकांची काळजी आहे. त्यांना एखाद्याचा बळी गेल्यानंतर जागे होणार का सार्वजनिक बांधकाम विभाग? आमचा थेट त्यांच्यावर आरोप आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या 2 ते दिवसात हे खड्डे न मुजवल्यास आम्ही लोकहित मंचच्या वतीनं स्वखर्चाने खड्डे मुजवण्यास आम्ही असा इशारा देत आहे.